मंडळी नमस्कार. पासवर्ड आनंदाचा या कार्यक्रमामध्ये आपण आनंदाच्या अनेक वाटा शोधतोय. जीवन अथांग आहे. जीवनामध्ये आनंदाच्या वाटा अनेक आहेत, दुःखाच्याही वाटा अनेक आहेत. दुःखाच्या वाटा बाजूला करून आमच्या समोर आनंदाच्या वाटा कशा येतील आणि त्या आनंदाच्या वाटेवर आनंद यात्री म्हणून आमचा प्रवास कसा सुखाचा होईल यासाठी आपण विचार करतोय. आज आपण लग्न जमणं ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे. कुणाचं लग्न अगदी सहज जमतं, एका प्रयत्नात जमतं, तर काही जणांची लग्न जमवायला आणि जमायला वेळ लागत असतो. का वेळ लागतो काही सांगता येत नाही. मुलगी चांगली आहे, दिसायलाही चांगली आहे, शिकलेली आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा वेळ लागत असतो. तीच अवस्था मुलाची आहे. मुलगा चांगला आहे, नोकरीला आहे, कमवतोय, सगळ्या गोष्टी तर चांगल्या दिसतात, पण तरी सुद्धा लग्न जमत नाहीये. आणि ज्या ज्या घरामध्ये अशी कोणता मुलगा असेल, मुलगी असेल, तर त्या घरामध्ये जे काही संघर्ष होत असतात, घरातली शांतता भंग पावत असते आणि लग्न तर जमत नसतं. माझं म्हणणं आहे की अशा घरांमधला जो आनंद हरवत चाललेला असतो, लग्न जमवण्याची प्रक्रिया उशिरा होत चालल्यामुळे अशा घरातल्या लोकांसाठी आज माझा हा आनंदाचा पासवर्ड आहे की अशा घरातल्या लोकांनी लग्न लवकर जमावं, मुलाचं मुलीचं, त्यासाठी काय केलं पाहिजे ते उपाय तुम्हाला सांगून ठेवतो. करून बघा, नक्की उपयोग होईल. तुमच्या घरातलं लग्न नक्की जमेल. तुमच्या घरात सुख, शांती, आनंद आणि लग्नाचा सोहळा लवकरच पार पडू शकेल. त्यातला पहिला उपाय सांगून ठेवतो. समाजातली लोक काय म्हणतात त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता स्वतःचं मन शांत ठेवा. कुणी, त्या मुलानं पण, मुलीने पण, तिच्या आई वडिलांनी पण. कारण काय असतं माहितीये का, शहरात त्याचा फरक पडत नसेल, पण गावाकडे तुम्ही गेला आणि एखादी मुलगी वयात आली, 25शी पालटली की गावातल्या लोकांमध्ये चर्चाच सुरू होत असते. म्हणजे तिला तर नीट जगू देतच नाही, पण तिच्या आई वडिलांना पण नाही. आई वडील जरी लग्नाला कुठल्या गेले ना, तरी त्यांचं आपलं चालूच असतं, काय मग मुलीचं लग्न कधी करणार, किती वय झालं, आणि मग आई बाबांना अजून त्याचं टेन्शन. बरं, हा मुलगा किंवा मुलगी कुठेही लग्नात जरी गेले किंवा नातेवाईक भेटले, आजूबाजूचे भेटले, तर यांचा पहिला प्रश्न असतो, काय मग लाडू कधी देणार. आणि आता या लाडू कधी देणार या प्रश्नाचं उत्तर देऊन देऊन त्या मुलाला इतका कंटाळा आलेला असतो, इतका कंटाळा. कारण दिवसभरातली, म्हणजे त्याला असं वाटायला लागलेलं असतं की जगातले सगळे प्रश्न मिटलेले आहेत आणि अख्ख्या जगापुढे फक्त माझ्याच एका लग्नाचा विषय तेवढा ऐरणीवर आहे. त्यामुळे कुठेही गेला तरी हाच प्रश्न असतो, लाडू कधी देणार. बर, जे कोणी हे लाडू कधी देणार म्हणून सतावत असतात ना, त्यांचं तुम्हाला सांगून ठेवतो, लग्न जमेपर्यंत हे लाडू कधी देणार असं वर्षानुवर्ष विचारत राहतात. आणि लग्न जमलं ना, आणि यांच्या नाकावर टिचून तुम्ही त्यांना जाऊन पत्रिका दिलीत ना, तर मी तुम्हाला सांगतो, हे जे मी 4-5 वर्ष तुम्हाला लाडू कधी देणार म्हणून त्रास दिलेला असतो ना, तेच नेमके तुमच्या लग्नाला येत नसतात. बरं, लग्नाला येण्यासाठी 4-4 माणसं त्यांच्या घरात असतात, एखादा तर नक्की येऊ शकतो, पण येत नाही. त्यामुळे अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. काही अशीही माणसं असतात बघा, ज्यांचा प्रश्न असतो, काय कुठपर्यंत आलाय. आता लग्न ही प्रक्रिया काय अशी आहे का की सांगायचं, हा आता ना 2 किलोमीटरवर आलंय, आता 5 किलोमीटर राहिलंय, असं अशा एक तर 2च गोष्टीत सांगता येऊ शकतं की लग्न जमलंय किंवा अजून जमलं नाही. पण प्रश्नच असा की कुठपर्यंत आलाय. माझं म्हणणं असं आहे, समाजातल्या लोकांची तोंड तुम्ही बांधू शकत नाही, तोंड तुम्ही धरू शकत नाही. बरं, त्यात 2 प्रकार आहेत बरं का. काही माणसं तुमच्यावर प्रेम करणारी असतात, तुमचा लग्नाचा सोहळा हा त्यांच्यासाठी आनंदाचा सोहळा असतो, म्हणून तुमच्या प्रेमापोटी ते विचारत असतात. आणि काही माणसं मात्र
तुम्हाला टोमणे मारायचे म्हणून चार चौघांच्या मुद्दाम विचारत असतात. आता दोन्ही प्रकारची माणसं आहेत. माझं म्हणणं आहे, तुम्ही त्यावेळेस स्थितप्रज्ञ राहा, शांत राहा, काही उत्तरे ठरवून ठेवा. कोणी विचारलं ना लाडू कधी देणार, कुठपर्यंत आलाय, की मस्त हसायचं आणि म्हणायचं लवकरच मिळतील की, हॉटेलमधनं आणून देऊ का, चालतील का, नाही ना. मग म्हणायचं बुंदी जर चांगली पाहिजे आणि चांगला लाडू तुम्हाला पाहिजे तर जरा धीर धरा, सबुरी का फल मिठा होता है. शांतपणे सामोरं जा, अजिबात चिडू नका. कारण चिडल्यानंतर काय होतं, लग्न जमवण्यासाठी ज्या चांगल्या पर्यायांचा आपण विचार करणार आहोत तो विचार केला जात नाही. आपण समाजाच्या या सगळ्या बोलण्यामुळे अस्वस्थ होत असतो. आणि माझे हे सगळे सगळे मित्र आणि हा कार्यक्रम पाहणारे त्यांनी एक लक्षात ठेवा, एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल ना, तुम्हाला तिच्याबद्दल खरंच प्रेम असेल ना, तर तिला कधीतरी एकटी असताना मोठ्या प्रेमानं या विषयाची चौकशी करा. चार चौघांमध्ये लाडू कधी देणार आणि कुठपर्यंत आला असा प्रश्न नका विचारू. अहो, ती या प्रश्नाचं उत्तर देऊन देऊन त्यांना कंटाळा आलेला असतो. त्यांनाच कळत नसतं त्यांचं लग्न का जमत नाही. म्हणून एवढं पथ्य निश्चित पाळा ज्यांची लग्न झालेली आहेत त्या लोकांनी. दुसरं माझं सांगणं आहे त्या मुलामुलीसाठी, विशेष करून मुलांसाठी. कारण जनरली मुलीला पाहायला जायचं असतं, मुलाकडचे जात असतात. माझं म्हणणं त्या नवरदेवाला आहे, त्या मुलाला आहे. बऱ्याच खेडोपाड्यामध्ये, गावामध्ये अख्खं बारदान म्हणजे अख्खं खानदान घेऊन जाण्याची पद्धत असते. काय तर मुलीला पाहायला. मग ती काकी, आत्या, आत्याची नणंद, तिची भाऊजय, मग आता तिला घेतली मग तिला रागील म्हणून अजून तिची सासू, असं काय काय करत सगळे घेऊन जातात. आणि मग अवघड असं होऊन जात असतं, तुमच्या आई वडिलांना पसंत पडले, तुम्हाला पण पसंत पडले, त्या आत्यालाच आवडलेली नसते. बरं, तिला का आवडलेली नसते? मुलगी चांगली नाही म्हणून आवडलेली नसते, तिचं कारण वेगळंच असतं. ती मुलगी बिचारी त्या एवढ्या सगळ्या लोकांना बघितल्यानंतर भांबावलेली असते. एवढ्या सगळ्यांच्या नमस्कार करताना, पाया पडताना कुठल्या तरी एका व्यक्तीचा नमस्कार करायचा राहिलेला असतो आणि ती नमस्कार करायची राहिलेली व्यक्ती म्हणजे ती आत्या. आणि त्यामुळे तिच्या मनात असा राग असतो की अरे माझा नमस्कार आत्ताच करत नाही तर इकडे आल्यावर काय करणार, त्यापेक्षा हा पर्याय नकोच. कारण या सगळ्या प्रक्रियेत ना त्या मुलाला चांगली मुलगी कशी मिळेल याचा कोणी फारसा विचार करत नसतो. जो तो स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या मान प्रतिष्ठेचा याचाच विचार करून ती मुलगी त्या मुलाला सूट होईल का याच्यापेक्षा ती आपल्याला सूट होईल का, आपल्याशी व्यवस्थित वागेल का याचाच विचार अधिक केला जातो. आणि बरं, या सगळ्या गमती जमतीमध्ये होतं असं, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, प्रत्येकाची मतं वेगळी असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आणि त्याच्यामुळे 10-12 जणांना घेऊन गेल्यानंतर एकमत 10-12 जणांचं होणार कधी? आणि या गोष्टींचं कसं असतं, एकानं नकार दिला ना की मग आपल्या मनात पुन्हा नकार यायला लागतो. आणि जी गोष्ट कुठे जुळत आलेली असते तीही कुठे विस्कटायला लागते. म्हणून माझं तर म्हणणं आहे अख्खं खानदान घेऊन जायची काही गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मुलीचा विचार करावा. शहरात नाही पण खेड्यामध्ये एखाद्या गावात मुलीला पाहण्याचा कार्यक्रम आहे, एवढे सगळे जण गेल्यानंतर आजूबाजूला चर्चा तर होतच असते ना. त्यात बरं होकार आला ते लग्न जुळलं तर काही नाही, पण जर नकार आला, लग्न नाही जुळलं तर पुन्हा मुलीला, मुलीच्या घरच्यांना अनेक कडवट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. कुणी जे अगदी तुमच्याशी न पटणारे असतात ते म्हणतच असतात, कसलं अनेक जण नापसंत करतात तिला, तिचं काही लग्न जमत नाही. अशा चर्चा नात्या गोत्यातून उगाचच वाढत असतात. त्यामुळे हे मुलांनी विशेष करून लक्षात ठेवायचंय की अख्खा खानदान घेऊन जायचं नाही. जगाए MDH चंकी चाट मसाला. माझं तर म्हणणं आहे, पहिल्या राऊंडला आई बाबांनाही घेऊन जाऊ नका. कारण कधी कधी असं होतं, तुम्हाला मुलगी पसंत नाही, वडिलांना मुलगी पसंत पडलेली असते, वडील म्हणतात केलंच पाहिजे लग्न आणि तुम्ही म्हणता मला तर पसंत नाही. मग उगाचच घरामध्ये संघर्षाचं वातावरण तयार होत असतं. त्यापेक्षा पहिली भेट
तिच्याही घरी घेण्यापेक्षा बाहेर कुठेतरी घ्या. दोघं तुम्ही एकमेकांना पसंत आहात का हे आधी दोघांनी ठरवा. घरच्यांच्या संमतीनं म्हणा किंवा कसं म्हणा, पण आधी पहिल्यांदा ठरवा. तुम्हाला जर वाटलं की तुम्ही एकमेकाला पसंत पडताय, मग बाकीची जी काही प्रोसिजर आहे ती कायदेशीररित्या पूर्ण करा. हा मार्ग उत्तम राहील. पण हे सगळं खूप चलाखीनं, खूप कौशल्यानं, स्वतः जबाबदारी घेऊन, स्वतः हिमतीनं आणि स्वतःच्या विश्वासावर करावं लागेल. स्वतःवर पूर्ण विश्वास असावा लागेल. आणि हे जर केलं तर अनेक संघर्षाचे प्रसंग कमी होऊ शकतात, एवढं मात्र नक्की आहे. अजून लग्न जमवण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं सांगणं मुला मुलींसाठी आहे. आपल्याकडे पहिल्यांदा असं केलं जातं, मुलीचा फोटो पाहिला जातो किंवा मुलीकडे जरी द्यायचा असेल तर मुलाचा फोटो दिला जातो. माझं म्हणणं आहे, फोटो नका पाहू. आपल्याला असं वाटत असतं की फोटोवरनं आपण अंदाज घेऊ आणि मग आपल्याला असं वाटलं पसंत पडण्यासारखं आहे तर मग पुढे बघूया. पण फोटोवर हल्ली कसला विश्वास आहे? फोटोमध्ये काहीही करता येऊ शकतं. आता कम्प्युटर आणि बाकीच्या टेक्निक्स इतक्या झाल्यात की तुमचा कसला म्हणजे चांगला फोटोही वाईट करता येतो आणि वाईट फोटो सुद्धा चांगला करता येतो. आणि काही काही जणांचे चेहरे असे असतात ना की काहीही केलं ना तरी त्यांचे फोटोच चांगले येत नसतात. आणि काही जणांचे का कोणास ठाऊक चेहरे असे येतात की ते प्रत्यक्षात असतात वेगळे आणि फोटो मात्र त्यांचा फार छान येतो. मग हे फोटो ही फसवी गोष्ट आहे. त्याच्यात होतो काय, एखादा फोटो आपण पाहिला आणि फोटो छान वाटला आणि फोटो खरोखरच मूळ व्यक्तीपेक्षा खूप छान, म्हणजे कधी कधी असं होतं ना, मूळ व्यक्ती इतकी चांगली नसते, फोटो इतका छान असतो की म्हणायला लागतं फोटोच छान आहे बरं का. आणि ती छान फोटोतली व्यक्ती बघून आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि आपण तोच चेहरा नजरेसमोर ठेवून म्हणजे नजरेसमोर ठेवून जातो आणि प्रत्यक्षात मुलगी बघतो तेव्हा ते आम्ही कॉलेजच्या फिशपॉन्डला टाकायचो की दूर से देखा तो आसमान की परी, पास जाके देखी तो पावडर से भरी. असलं काहीतरी व्हायला लागतं. आणि ही सगळी किमया फोटोची असते. आणि उलटही असतं. कधीतरी एखाद्या मुलीला अनेक ठिकाणी फोटो देऊन देऊन तिलाही कंटाळा आलेला असतो, आई वडिलांना कंटाळा आलेला असतो, घरात संघर्ष असतो, एखादा मुलगा फोटो मागतो, ती घाईघाईत जाते, त्यावेळेस घाईघाईत फोटो काढते आणि तो फोटो काही चांगला आलेला नसतो आणि मग असा फोटो पाठवला जातो आणि पुन्हा नकार येतो. कदाचित त्या मुलानं ती मुलगी व्यवस्थित येऊन पाहिली असती तर त्याचा होकार 100% गेला असता. पण फोटोनं फसवलं. त्यामुळे फोटोवर विश्वास अजिबात ठेवू नका. जे काही आहे तो थेट सोक्षमोक्ष आमने सामने असं जर केला तर लग्न जमवण्याची प्रक्रिया मदतीची होईल. लग्न जमवण्यातले अडथळे दूर जातील. तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होईल. आणि चौथा मुद्दा आहे ना, तो कळीचा मुद्दा आहे बरं का. तुम्ही ओळखलाय तो मुद्दा कोणता आहे. तो मुद्दा आहे जन्मपत्रिका. पत्रिका पाहणं म्हणजे काय होतं माहितीये का, सगळं जुळतं. मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे, घरच्यांना घरचे पसंत आहेत, आर्थिक बाजू सगळ्या पसंत आहेत, काय काय करायचं ते सगळं पसंत आहे आणि पत्रिका जुळत नाही. मंगळ आडवा येतो, शनी आडवा येतो, मृत्यू षडाष्टक येतं, प्रीती षडाष्टक येतं, गुणच जुळत नाही, नाडीच एक येते, काही ना काहीतरी अडथळे निघतात. आता प्रश्न असा आहे, पत्रिका पाहायची की पाहायची नाही? ज्योतिषशास्त्र शास्त्र मानायचं का मानायचं नाही? मी तुमच्या समोर माझं मत ठेवतोय, तुम्ही विचार करा असं माझं म्हणणं आहे. एक क्षण आपण समजलं की समजा ज्योतिषशास्त्र खरं आहे, पण ज्योतिषशास्त्र खरं आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यासाठी 3 ते 4 गोष्टी अजूनही खऱ्या पाहिजेत. एक, मुलीची जन्मवेळ जी तुमच्याकडे येणार आहे ती खरी आहे का? घरच्यांनी ती तिच्या खरी दिलीये का? बरं, तिच्या घरच्यांनी खरी दिलीये पण ज्या वेळेस ती नोंदणी दिलीये ती वेळ बरोबर आहे का? एक गोष्ट.
मुलाच्या जन्मपत्रिकेतली वेळ ती खरी आहे का ही दुसरी गोष्ट. मुलीची जन्मपत्रिका ज्या ज्योतिषानं काढली आहे त्या ज्योतिषाचा आवाका आणि त्याचं ज्ञान ही कितपत खरं आहे आणि तुमची जन्मपत्रिका ज्यानं काढले त्याचं ज्ञान ते कितपत खरं आहे. बरं, जेव्हा लग्न जमवायला उशीर होत असतो तेव्हा काही काही ठिकाणचे किस्से असे घडत असतात ना, काही काही म्हणजे वेगळ्याच पद्धतीनं मुलीचं वय जास्त वाटायला नको म्हणून मुलीच्या वयातल्या तारखेमध्ये काही जणांनी बदल केलेला असतो आणि किंवा मुलाकडनंही वय जास्त नको वाटायला म्हणून तारखेत बदल केला आणि पत्रिका दिली. जगातले कुणावर तुम्ही विश्वास ठेवणार. आणि अशी बदललेली पत्रिका असली आणि ती म्हणजे 36च्या 36 गुण जुळले तरी तुम्ही काय करणार मला सांगा ना. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही पत्रिकेचा मुद्दा हा थोडासा बाजूला ठेवा. आणि शेवटचं माझं सांगणं सगळ्या घरातल्या आई वडिलांना लक्षात घ्या, लग्न जमणं हा योगाचाही भाग आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, प्रयत्न करायचे नाही अशातला भाग नाही, पण ज्या वेळेस लग्न जमायचं असतं तेव्हाच जमतं. म्हणून घरातल्या सगळ्यांनी पहिल्यांदा काय करा तर मन शांत ठेवा. मुलाला मुलीला तिला मनसोक्तपणे निर्भयपणे विचार करू द्या, म्हणजे लग्न जमण्याची प्रक्रिया अधिक वेगवानं चांगली घडू शकेल. म्हणून आई वडिलांची जबाबदारी आहे की त्यांनी मन शांत ठेवलं पाहिजे. माझ्या सगळ्या ज्यांची लग्न जमायची रखडलेत त्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या या आजच्या कार्यक्रमातून सुचवलेले उपाय आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला लग्न जमलं तर मला पत्रिका पाठवायला विसरू नका. पाठवणार कुठे? प्रशांत देशमुख पनवेल फेसबुकवर जर शोधलं तर मला पत्रिका पाठवून द्या नक्की. जरी नाही पत्रिका पाठवली एक मेसेज करा, पत्ता कळवा, मी नक्की येईल. मोबाईल नंबर आहे 9822 650 280. लिहून घेऊ नका, 9822 कॉमन आहे, फक्त पुढचं लक्षात ठेवा 650 280. तुमच्या लग्नाच्या पत्रिकेची वाट पाहतोय. धन्यवाद.